पावसाळ्यानंतर येणाऱ्या थंडीच्या सीझनमध्ये ॲलर्जीचा प्रॉब्लेम पुन्हा एकदा वाढू शकतो। याचं कारण आहे वातावरणात उडणारे धुळीचे कण, याशिवाय फटाक्यांचा धूर आणि ऑल्सो पोलन्स म्हणजे जे परागकण असतात झाडांच्या फुलांचे ते। ओके, ह्या सगळ्यांनी ॲलर्जी होते। जे लोक सेन्सिटिव्ह असतात त्यांचे डोळे खाजू शकतात, डोळ्यातून पाणी येऊ शकतं किंवा लालसर सुद्धा होऊ शकतात, कधी कधी सूज पण येऊ शकते। याला काही घरच्या घरी उपाय आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डोळे अजिबात चोळायचे नाहीत, कारण जेवढे तुम्ही डोळे चोळता तेवढी त्याच्यातली सूज किंवा इन्फ्लमेशन हे वाढवत असतं। त्यांनी बाकीचे प्रॉब्लेम्स तर येऊच शकतात तुम्हाला, शिवाय तुम्हाला जास्ती त्रास होऊ शकतो। त्यामुळे घरच्या घरी करायचे उपाय म्हणजे तुम्ही बर्फानी शेकू शकता, थंड पाण्याने डोळे धुवू शकता। जे डोळे काही वेळेला लोक नळाचं पाणी घेऊन वाटीमध्ये डोळा बुडवतात पाण्यामध्ये, हे करणं अजिबात योग्य नाहीये, कारण ह्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ शकतात डोळ्याला। आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हे घरगुती उपाय करून ही खास थांबली नाही, डोळ्यात टोचणं चालू राहिलं, तर नक्कीच नेत्ररोग तज्ञांचा लवकरात लवकर सल्ला घ्या।